कीर्ती गप हा. तू तू काय करते? बघितलं तर प्रॉब्लेम होईल आणि तू मारतीस काय? आधीच माझ्या हाताला लागलाय. मग काय करू आरती ओवाळू हा आणि काय रे घरात काय चाललंय आणि तुझं काय चाललंय तांगड्या पसरून? काय चाललंय घरात? सगळं चांगलं तर चाललंय. आणि मी काय गुप्त आहे का प्रत्येकावरती नजर ठेवायला? हा हेच अति आत्मविश्वास आणि गाफीलपणा. हे बघ डोळे टक्क उघडे ठेवायची वेळ आहे आता. आपल्या शत्रूचं काय चाललंय, तो कुठल्या परिस्थितीत आहे. ती गेली ना, शिवा गेली ना, शाळेत गेली ना. ठीक आहे. काय शाळेत कशी काय गेली? कशी गेली कसं काय? इथे घोरात पडल्यावर कसं कळेल कशी गेली? ते महत्वाचं आहे का आता बोलणं? ती कशी गेली ते सांग ना. मलाही नाही माहित. नवल वाटतंय मला. कुठे त्या वस्तीत गेली आणि त्या तांदळे सरांनी काय जादू केली तर गेली शाळेत. देवा. बरं आता काय करायचंय? तिला एखादा जबरदस्त धक्का देऊन पुन्हा त्या संज्ञान ढकलायला हवंय आपण. ती जर रॉकीच्या दुःखातनं बाहेर पडली ना तर परवडणार नाही आपल्याला. वांदे होतील आपले, कळतंय का? ठीक आहे, तर तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. काय करायचंय? पहिली गोष्ट, या घरातल्या प्रत्येकावर बारीक नजर ठेवायची, कळलं? एक मिनिट. तू इथे येऊन मला हे का सांगतेस सगळं? अगं तुला माहिती ना किती रिस्की आहे तू. हा ते जरा चुकलंच आहे माझं, पण मला रागादावर झालं. मी आले. सुहास, काय चाललंय? अगं तू इथे काय करतेयस? माझ्याच रूम मध्ये मलाच विचारतोयस? आणि ह्या इथे काय करताय? काय हो, मला न विचारता माझ्या रूम मध्ये कशा आलात तुम्ही? ते कीर्तीताई काय झाला हो, या रूमचा झाडू मारायचा राहिला होता ना, तर म्हणून मी म्हटलं का झाडू मारते म्हणून आले. ही वेळ आहे रूम साफ करायची? वाजलेत किती बघितलेत का? नाही ते बरोबरच आहे तुमचं, पण मला काय वाटलं का बाबा झोपण्यापूर्वी कसं रूम स्वच्छ असली की झोप पण चांगली लागते, म्हणून मी आले झाडू मारायला. पण तुमचं बरोबर आहे, उशीर झालाच आहे. पुन्हा मी नाही येणार या वेळेला या खोलीत. हां चुकलं, माफ करा. परत येऊच जाऊ नका असं न विचारता. तिला अजिबात आवडत नाही. हा हां काय करत होती ही बाई ह्या वेळेला इथे? सांगितलं ना त्यांनी, झाडू मारायला आल्या होत्या. नक्की ना? नाही मला हे पटत तरी नाहीये. नाही पण तुझं म्हणणं बरोबर आहे. ही काय वेळ आहे का झाडू मारायची? आता झोपायची वेळ झाली आणि आत्ता झाडू मारायला आलाय. मलाही अजिबात आवडली नाही.